तो गरजच काय किती कर्ज हो द्या ना महाराज, या बँकेनं दुसऱ्या बँकेचं काढ. आज ज्यांनी राष्ट्र धुवून खालय त्यांना फाशी नाही, तो 2 लाखांनी काय होणार आहे? अजिबात नाही महाराज, अजिबात आत्महत्या करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, माझा शेतकरी कोरोनाने अडचणीत आहे, सगळे लक्ष द्या. मी शेतकऱ्याचं पिल्लूय महाराज. शेतकऱ्याला काय मिळतं आणि शेतकऱ्याचं काय जळतं हे जे शेतकरी जातीवंत त्यांनाच कळतं महाराज. म्हणून मी सांगतो महाराज, कुणी म्हणतं माझा बाप आमदार आहे, अरे कुणी म्हणतं माझा बाप खासदार आहे, अरे कुणी म्हणतं माझा बाप जहागीरदार आहे, परंतु आम्ही सांगतो आमचा बाप इमानदार आहे, कारण तो शेतकरी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आमच्या बापाने जर 1.5 वर्ष पिकवलं नसतं तर ह्या लोकांनी काय लोखंड उकळून खाल्लं असतं का? सोनं खाल्लं असतं का सोनारांनी? कपडेवाल्यांनी कपड्याच्या गठोळ्या खाल्ल्या असत्या का? अजिबात नाही. शेतकऱ्याची निंदा कधीच कोणी करायची नाही. आणि जेव्हा कोणी बाजारामध्ये भाजी घ्यायला जाल ना, 5 रुपयाची मेथीची जुडी 2 रुपयाला मागायची नाही. आणि शेतकऱ्यांना माझं सांगणं आव्हान आहे, राग आला तरी चालन, जो कोणी 5 रुपयाची जुडी 2 रुपयाला मागन ना, निबार 2 मुस्काटात ठेवून द्या. अरे घाम गाळले महाराज, घाम कष्ट केलाय, लेकरा बाळांना खाऊ घातलं नाही आणि 5 रुपयाची जुडी 2 रुपयाला मागतात. लाज वाटायला पाहिजे. 5ची जुडी 2 ला मागणार, 10ची 1 ला मागणार. अरे तू तामटाची 20 किलोची जाळी अवलदी उचलून पाय, नाही तू मनक्यात गॅप पडला ना, आपलं नाव दुसरून ठेवी. 50 रुपयाचे किलोचे कांदे 5 रुपयाला मागतो. 60 किलोची कांद्याची गोण उचलून पाय अवलदी, नाही तू बरगाड एखादं मोडलं तर आपलं नाव दुसरं ठेवी. म्हणून दुस्ती करायची असेल शेतकऱ्याशी करायची. का करायची आहे का? तुम्ही माझ्यापेक्षा जास्त अनुभवी. तुम्ही सोनाराशी दुस्ती करा, तुम्ही व्यापाराशी दुस्ती करा, तुम्ही मारवाड्याशी दुस्ती करा, तुम्ही वाण्याची दुस्ती करा. सोनार 1 गुंजभर सुद्धा सोनं तुम्हाला फ्री देणार, कापड दुकानदार 1 चिंदी सुद्धा फ्री देणार नाही. माझ्या शेतकऱ्याची दुस्ती करा, तो पिशीवर शेंगा घेऊन जा, फुकट म्हटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे आणि उद्या सुद्धा राजा असणार आहे. म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो विनंती आहे, हे दिवस निघून जातील. कर्ज माफ हो वगैरे ना हो, तुम्ही राजाप्रमाणे राहा. आत्महत्या करायची वेळ आपली नाही. आता